कसे आहात? बरे आहात का? आणि मी आली आहे गावाला. कसे आले अर्जंट बघा, तुम्हाला काही सांगितलं नाही, काही नाही, आणि व्हिडिओ पण टाकला नाही, काही नाही, आणि आले गावाकडं. हे बघा, आईला आणलं होतं दवाखान्यामध्ये, बघा इथं आणलं होतं. हे बघा, या दवाखान्यात आणलं होतं आईला, सलाईन वगैरे लावले, बरी नव्हती आईची तब्येत. आणि मेन म्हणजे आमची मावशी ऑफ झाली ना, त्याच्यामुळे आम्ही रात्री बसलेलो ट्रेनमध्ये आणि आलो आणि हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिकडे. मावशी ऑफ झाली, आजारी होती म्हणजे. तर तशी आमची मावशी खूप चांगली होती, पण काय करणार आता, देवाच्या हातात हे सगळ्या गोष्टी असतात. तर आईला तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मग आईला दवाखाना केला, इथं सलाईन वगैरे लावलं. आणि आता सुट्टी झाली आहे, आणि आम्ही काल घरातून निघल्यापासून तर आत्तापर्यंत अजून घरी गेलो नाही आहे. मावशीकडून तिकडून आलो आम्ही, मावशीच्या गावावरून, आणि लगेच इथं आईला दवाखान्यात घेऊन गेलो. भाजी वगैरे भरपूर सारा बाजारात घेतलेला आहे आम्ही दोघी बहीण, आणि ही पण माझी बहीण बघा, तिने पण बाजार वगैरे भरपूर घेतलेला आहे बघा. दोघे आमच्या बॅगी संगतीच आहे. अजून गेलो नाही घरी, आता जायचं आहे, रिक्षा बोलवली आणि घरी जातो. आता इथून पुढं स्वयंपाक वगैरे करायचा आहे आम्हाला, आणि खूप थकला आहे आता जीव बघा. असं काही खायची इच्छा नाही, एवढी झोप आलेली ना, एवढा जीव दमलेला आहे. आणि हे बघा, आई अशी अंगावर घेतलं आहे, तिला बरं नाही वाटत, काय करायचं आता. हां, तर चला आता जायचं आहे घरी, रिक्षा येईल. अरे देवा, तर चला आता रिक्षा येते, मग रिक्षात बसू, काय करायचं. रिक्षा आली आहे आणि चालू आहे आता. बहीण बसते त्या बाजूला, आईला बसवलं चाललं. खूप त्रास होतो, लय डोकं दुखतंय, प्रवास झालेला रात्रीचा, दिवसभर पण प्रवास, सगळं टेन्शन. मेडिकलमधून गोळ्या वगैरे जेवण बनवायचं, तिथून जाऊ जेवण बनवायचं, आणि जेवायची पण इच्छा नाही, पण आता बनवावं लागणार असे थोडंफार काय. माझी पण तब्येत बरी नाही, तर गोळ्या घेतल्यात मेडिकलच्या मी. मला तिथंच बरं नव्हतं बरं का, आधीच 2-3 दिवसापासून बरं नव्हतं, आणि मग असं मावशीचं कळाल्यामुळं मग यावंच लागलं ना. सगळे आमचे नातेवाईक सगळे पाहुणे आलेले, आपली मावशी होती, मग येणं गरजेचंच होतं, त्याच्यामुळे मग यावंच लागलं. त्याच्या आधी मी म्हणत होते तुला. तर चला आता जायचं, 6 वाजून गेले बघा, 6:30-7 होत आले, तर 1 तास लागेल अजून घरी जायला. वाजले आहेत 6:45, आणि आम्ही चाललो आहोत घरी. पाणी आहे थोडं थोडं, म्हणजे चांगलंच आहे. हे बघा, भरपूर पाणी आहे अजून. हे बघा, डोरा नदी आहे, नाव नदीचं डोरा नदी. अंधार पडलाय आता, 7 वाजले जातोय. ऊसाचे ट्रॅक्टर बघा कसे जातात ऊस भरून, बापरे एवढी गर्दी. रस्ते छोटे आहेत ना गावचे, त्याच्यामुळे गर्दी होते जास्त. हा ऊस आहे, कोणाचा पण असं रस्ते. ते अंधार पडलाय, घरात राहायचं बघू आपण, झाडून झुडून घेऊ आता, जरा जाऊ, काय करते मग. अंधार पडला आता, 6:15 वाजता आता. म्हणजे घरातला राहरा पडलाय, पण आता जावंच लागेल, झाडून झुडून व्यवस्थित करावं लागेल आपल्याला. थोडंफार आम्ही करू, तू झोप आता.
अंधार पडल्यामुळे काही दिसत नाही बरं का. नाही तर शेतामध्ये सगळे असे कांदे गहू लावलेला आहे. सरळ झालं गाडीच्या पुढे राईट मारा. थोडा खराब आहे आलोत बघा घरी. आपण आता हात पाय धुतो, जरा फ्रेश होतो आणि आता स्वयंपाक वगैरे थोडासा करायचा आहे बघा. खूप अंधार पडलाय. आलोत घरी आता. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या आता भेटू. आता खूप थकलोय आम्ही. चला बाय बाय. काय ग म्हणे मांजर ओढत. एवढ्या रात्रीचं भाकरी केल्या आहेत आणि करडीची भाजी करायची. आता भाकरी वगैरे झाल्या आहेत. हे बघा लाईट डिम असल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. हे बघा भाकरी झाल्यात. इकडं चुलीवर करडीची भाजी टाकली. दिसायला लाईट खूप डिम आहे, दिसत नाही व्यवस्थित. चुलीवर करडीची भाजी बघा, दिसत नाही व्यवस्थित. बघा टाकली शिजायला. थोडं थोडं जेवण करायचं आणि झोपायचं. हे बघा मसाला वाटलाय. हिरवी मिरची, शेंगदाणे, मीठ, लसूण वाटले. आता टाकायची. थोडं शिजतंय 5 मिनिट. हा ही काय बघा दिसली का बघा भाजी करडीची. ताटात पाणी ठेव ना. आतून प्लेट उलटी करून थोडंसं पाणी गरम. त्याच्यात ग्लास नाही नाही द ते काय अंड्यावर हे चांगलं पाणी मसाल्याचं टाकू का मग. थोडंसं पाणी टाकायला. हात भाजला. घाल. तर आज करडीची बाजरीची भाकर आणि करडीची भाजी बघा जेवण. आता बाई गडबडून गेले मी, काय करू दमलेले. जर मनी आणि डिम लाईट असल्यामुळं काय दिसत नाही एवढं बाहेर पण. आणि चुलीकडे बघा कसं दिसतंय, अंधारात दिसतंय ना जरा. बघा झाडू वगैरे मारलाय खाली. लय कचरा झाला होता बघा. बकऱ्या बांधल्यात आतमध्ये. इकडे कांदे आहेत बघा. एवढी डिम लाईट आहे, काय दिसत नाही. एवढे कांदे. जेवण वगैरे करायचं आहे आणि चेहरा बघा माझा कसा झाला आहे. झोप नाही काय नाही आणि रडून बिडून डोळे दुखायला लागलेत अजूनच टेन्शननी. आता भाजी करायची आणि जेवण करायचं आणि झोपायचं आहे, आराम करायचा आहे. खूप थकलो. बघा चेहरा कसा झाला आहे बघा. प्रवासाने झोप नाही काय नाही, आराम आणि रडून बी असे डोळे दुखायला लागले, जळजळ करायला लागले. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या भेटू. चला. एवढा ब्लर काढे. हा अंधार आहे ना, लाईट आहे डिम, काय करायचं.